नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र घारे सर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आज आपण चर्चा करूयात इयत्ता 10वी गणित भाग 2 चं 7वं आणि अतिशय महत्त्वाचं प्रकरण ज्याचं नाव आहे महत्त्वमापन। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वमापन या प्रकरणातली सूत्रे कशी लक्षात ठेवायची यावर चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर मग सराव संच आपण बघणार आहोत। सराव संच 7.1 7.2 संपूर्ण धडा हा जो आहे आपण कव्हर करणार आहोत या आठवड्याभरामध्ये। ओके, तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट करेल, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि हो, आपलं 6वं जे प्रकरण आहे त्रिकोणमिती या प्रकरणाचे सगळे सराव संच आणि सूत्र कशी लक्षात ठेवायची यावरची स्पेशल व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या व्हिडिओच्या लिंक देतो। त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही नसेल जॉईन केला तर त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल। ओके, तर आपण पुढे जाऊयात मित्रांनो, आपण प्रत्यक्षात सूत्र बघूयात या प्रकरणामध्ये। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना, आपल्याला आकृत्या नीट समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो। बघा, इथं आपल्याला दिसते एक आकृती, हिला इष्टिका चिती म्हणतात। आता इष्टिका चितीची काही सूत्र आहेत, आता ही सूत्र कशी तयार होतात हे आपण समजून घेऊयात। ओके, कारण सूत्र पाठ करण्यापेक्षा ती कशी तयार झाली हे लक्षात राहणं गरजेचं। आता इष्टिका चिती आपल्याला कुठं कुठं बघायला मिळते तर इष्टिका चिती बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। बघा, माचीस जी आहे तिचा आकार इष्टिका चितीचा असतो। आता माझ्या हातामध्ये ही एक बॉक्स दिसतो छोटासा किंवा एक काहीतरी ट्यूब आहे कसली तरी, तर ह्याचा आकार सुद्धा मला काय कुठल्या मापाचा दिसतोय, इष्टिका चिती मापाचा आकार आहे। किंवा काही बॉक्सेस असतात ते इष्टिका चिती मापाच्या आकाराचे असतात किंवा तुमचा जो वर्ग आहे तो इष्टिका चिती मापाचा असतो। तर हे झाले इष्टिका चिती आकार। तर याचं आपल्याला काय करायचं असतं तर एकंदरीत या इष्टिका चितीमध्ये काय असतं बघा, आता समजून घेऊयात आपण। इथे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय, याच्यामध्ये बघा ही जी इष्टिका चिती आकार आहे याच्यामध्ये ही जी आहे ती लांबी आहे आपली, त्याला आपण एल म्हणू। ही काय लांबी जी आहे एल, त्याच्यानंतर ही उंची आहे, ही उंची किती दिसते, ज्या उभ्या आहेत 1 2 3 4 चौघी जणी उभ्या आहेत म्हणजे एच, आणि ही बी म्हणजे रुंदी ही। ओके, रुंदी। आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर पहिली गोष्ट आपल्याला काय प्रश्न येतो की उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ किंवा एकूण पृष्ठफळ। बरं, एकूण पृष्ठफळ, इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ। आता एकूण पृष्ठफळ म्हणजे आता याला पृष्ठ किती असतात बघा, पृष्ठ एकूण किती असतात, इथे जर आपण एक विचार केला तर याला एकूण पृष्ठ किती असतात, 6 पृष्ठ असतात बघा। आता माझ्याकडे ही जर ट्यूब आहे हिला किती पृष्ठ, एक समोरचं एक पृष्ठ म्हणजे समोर एक आयत दिसतोय परफेक्ट, त्याच्या मागे एक आयत असणार दुसरा, एक वर आयत आहे तिसरा, एक खाली एक आयत आहे चौथा, इकडे एक आयत आहे 5वा आणि इकडे एक आयत आहे 6वा, एकूण 6 पृष्ठ असतात। ओके, मग एकूण पृष्ठफळ म्हणजे या 6 पृष्ठांचं पृष्ठफळ। आता ते कसं काढायचं बघा, ते काढायचं आता ते तर माहिती आपल्याला 2 कंसात LB अधिक BH अधिक LH वगैरे असेल, पण ते तयार करायचं सूत्र कुठलं बघा। आता समोर बघा एक पृष्ठ आहे माझ्याकडे, समोरचं जे पृष्ठ म्हणजे हा एक आयत आहे बरोबर। या समोरच्या आयताचं काय क्षेत्रफळ असणार आहे, लांबी गुणिले रुंदी असते। आयताचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी, पण इथं काय उंची आहे, इथं लांबी आणि ही उभी जी आहे ती उंची। उभ्या बघा 1 2 3 4 चौघी जणी उभ्या आहेत त्या उंची, ह्या आडव्या ज्या दिसतात ना बी बी बी, ह्या आडव्या ज्या आहेत त्या बी, आणि ह्या लांब दिसतात ना त्या लांबी आहे। आता समोरचा जो तुमच्याकडे एक आयत दिसतोय त्याचं क्षेत्रफळ काय एल गुणिले हा एच, त्याचं क्षेत्रफळ एल गुणिले एच असणार आहे, प्लस त्याच्या मागचा सेम असणार आहे। बघा, समोरचा आयत आणि मागचा आयत सारखा असतो, हा समोरचा आयत आणि त्याचा मागचा आयत दोघांची क्षेत्रफळ सारखी असणार आहे। ओके, हा समोरचा जर का LH असेल तर मागचा सुद्धा LHच असणार अधिक। आता आपण वरच्याचा विचार करू, वर काय बाबा, वरचा जर विचार केला, वरचा जर आयत, आता आपण जरा वेगळा कलर इथं वापरू, वेगवेगळ्या प्रकारचे कलर आपण या ठिकाणी वापरूयात इथं। हा बघा, या ठिकाणी हा वरचा तुम्हाला एक आयत दिसतोय, या वरच्या आयताचा जर विचार केला तर वरच्या आयतामध्ये ही काय बाबा लांबी आहे तुमची, आणि ही काय बाबा ही आडवी जी आहे ना ती रुंदी आहे, लांबी आणि रुंदी। मग वरच्या आयताचं जे काही तुमचं क्षेत्रफळ असणार ते काय असणार आहे, लांबी गुणिले रुंदी म्हणजे L गुणिले B असणार आहे, LB अधिक। आता वरच्याचं क्षेत्रफळ आणि खालच्याचं क्षेत्रफळ सारखं असणार बघा, खालचा सुद्धा तुमचा काय असणार आहे, खालचा जर आयत हा लाल कलरचा जर आपण बघितला हे बघा हा, तर याचं सुद्धा क्षेत्रफळ काय असणार आहे, ही लांबी आणि ही रुंदी L गुणिले B, म्हणजे वरच्याचं आणि खालच्याचं सेम असणार आहे LB LB बरोबर। जसं समोरच्याचं क्षेत्रफळ काय असणार आहे, समोरच्याचं क्षेत्रफळ काय, ही लांबी आहे आणि ही उंची आहे, लांबी गुणिले उंची। बघा, लांबी गुणिले उंची, लांबी गुणिले उंची, समोरच्याचं लांबी गुणिले उंची, मागच्याचं पण लांबी गुणिले उंची, आणि वरच्याचं काय ही लांबी आहे आणि ही आडवी जी आहे ती रुंदी आहे।
लांबी गुणिले रुंदी एल गुणिले बी, वरच्याचं आणि खालच्याचं सेम असणार आहे. आता ह्या उजव्या बाजूचा आणि डाव्या बाजूचा आपण काढू, त्यांचा काय विषय येतो एकदा क्लिअर करू आपण. असे 6 पृष्ठ आहे, 6च्या 6 पृष्ठांचा जर आपण विचार केला, आता इथे बघा याचा जर तुम्ही एक विचार केला, याचं बाबा काय असू शकतं बघा, ही काय उंची आहे आणि ही काय रुंदी आहे, बरं, लांबी वगैरे नाही. म्हणजे काय, याचं क्षेत्रफळ या चौकोनाचं आयताचं बी गुणिले एच प्लस बी एच. याचा जर बी एच असेल तर पलीकडे जो आहे याचं सुद्धा काय असणार आहे, बी एच आहे. याचं सुद्धा सेम असणार आहे, बी एचच असणार आहे. कारण ही रुंदी आहे, ही उंची आहे, ही रुंदी आहे, ही उंची आहे. याचं सुद्धा बी एच प्लस बी एच. आता एक लक्षात घ्या, आता बघा, आता इथं सूत्र तयार झालं. म्हणजे तुम्ही जर सूत्र विसरलात तरी तुम्हाला तयार करता येऊ शकतं. तर हे कसं तयार झालं, 6च्या 6 पृष्ठफळांचे आपण क्षेत्रफळ काढले, 6च्या 6 आयतांची क्षेत्रफळ काढले. पृष्ठांची म्हणजे आयतांचे क्षेत्रफळ काढले आणि यांची जर बेरीज केली तर एल एच किती एल एच झाले, 2 एल एच अधिक एल बी किती एल बी झाले, 2 एल बी अधिक बी एच किती बी एच झाले, 2 बी एच. तर आता कंसामध्ये आपल्याकडे काय कॉमन निघाल, 2 2 2 कॉमन निघाला. तर 2 कंसात एल एच अधिक बी एच, सॉरी एल एच अधिक एल बी अधिक बी एच, हे आपलं मुख्य सूत्र आहे की 2 कंसात एल एच. बघा, हे सूत्र आपल्याला काय करायचं, पाठ करायचंय. 2 कंसात एल एच अधिक एल बी अधिक बी एच. परंतु हे सूत्र कसं तयार झालं ते आपण बघितलं. एकूण पृष्ठफळ म्हणजे इष्टिका चित्तीचं एकूण पृष्ठफळ जर म्हटलं तर 2 कंसात एल एच अधिक बी एच अधिक एल एच अधिक एल बी अधिक बी एच कंस पूर्ण, हे सूत्र झालं. आता यानंतर आणखी एक सूत्र आहे, उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. आता इथं उभी पृष्ठ किती आहे बाबा, उभे 4 जण आहेत. आता उभे 4 जण बघा, हा पण उभा आहे आणि हा पण उभा आहे. हे 2 उभे आहेत बरं का, एक उजव्या बाजूचा उभा, एक डाव्या बाजूचा. आता याचं काय क्षेत्रफळ बी एच आणि याचं पण बी एच, बरोबर ना, बी एच अधिक बी एच, बरोबर ना. एक उजव्या बाजूचा आयत उभा आहे, एक डाव्या बाजूचा, आणि त्याचबरोबर एक समोरचा आणि मागचा. समोरचा बघा, हा जो समोरचा आहे हा सुद्धा उभा आहे, बरोबर. हा पांढऱ्या कलरचा समोरचा उभा आहे, त्याचं क्षेत्रफळ काय, ही लांबी आहे आणि ही उंची आहे, एल गुणिले एच अधिक एल गुणिले एच. हा पण उभा आहे आणि याच्या मागचा जो आहे, याच्या मागचा एल एचच्या मागचा सुद्धा सेम असतो ना. हा जो मागचा जो दिसतोय तुम्हाला हा आयत, हा सुद्धा उभा आहे, बरोबर. याची काय लांबी, याची ही लांबी आणि ही उंची, याचं पण क्षेत्रफळ एल गुणिले एच. म्हणजे जे उभे आहेत ना त्यांचं क्षेत्रफळ, एक उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ म्हणजे काय, उभे जे आहेत त्यांचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्यांची बेरीज. आता बी एच किती बी एच, 2 बी एच अधिक एल एच किती एल एच, 2 एल एच, बरोबर. आता काय कॉमन निघाल या दोघांमधून, मला काय कॉमन दिसते, एक तर 2 कॉमन दिसते आणि त्याचबरोबर एच कॉमन दिसते आणि कंसांमध्ये काय राहिलं, बी आणि एल, बरोबर. तर हे झालं तयार सूत्र आपलं. बघा, याच्यामधून दोघांमधून 2 कॉमन आले, त्याचबरोबर एच कॉमन आला, आतमध्ये काय राहिला, याच्यामधून 2 बाहेर आला, एच बाहेर आला म्हणजे बी राहिला, बरोबर. इथे बी राहिला, इथे 2 बाहेर आला, त्याचबरोबर एच बाहेर आला म्हणजे इथं कोण राहिला, एल राहिला. तर अशा प्रकारे 2h कंसात बी अधिक एल कंस पूर्ण, अशा प्रकारे उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ. आणि तिसरी गोष्ट, घनफळ काढायचं सूत्र एकदम सोपं आहे. घनफळ जर काढायचं असेल तर घनफळाचं सूत्र काय, पायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. आता पायाला जी आकृती आहे ती गुणिले उंची. पायाला आकृती कुठली बाबा, पायाचं क्षेत्रफळ. पायाला हा आपल्याकडे एक चौकोन दिसतोय, याला जरा लालच कलर घेऊ म्हणजे जरा व्यवस्थित. पायाचे क्षेत्रफळ, पायाला बघा काय बाबा, या ठिकाणी पायाला एक आयत आहे, या आयताचं क्षेत्रफळ काय माहिती आहे तुम्हाला, या आयताची ही काय लांबी आहे आणि ही काय बाबा रुंदी आहे, एल गुणिले बी आहे, बरोबर. मग इथं या लांबी गुणिले रुंदी, एल गुणिले बी, लांबी गुणिले रुंदी. आणि त्याला काय करायचं, पायाचे क्षेत्रफळ, पायाला आयत आहे म्हणून त्या आयताचं क्षेत्रफळ गुणिले उंची, गुणिले उंची म्हणजे एच करा, गुणिले उंची म्हणजे एच. आता घनफळ म्हणजे काय की उदाहरणार्थ बघा, हे बघा ही घन आकृती. घनफळ म्हणजे काय, याच्यामध्ये संपूर्ण पाणी किती भरेल, संपूर्ण पाणी फुल भरेल आणि त्याचं जे काही आपण मोजमाप करू ते आपलं घनफळ झालं. ओके. तर या ठिकाणी अशा प्रकारे ही 3 सूत्र खूप महत्त्वाची आहेत. कशाची, इष्टिका चित्तीची. पहिली गोष्ट काय, इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ 2 कंसात एल एच अधिक एल बी अधिक बी एच. त्याच्यानंतर उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ 2 कंसात 2 एच कंसात बी अधिक एल. आणि तिसरं जे सूत्र आहे घनफळ, घनफळाचं सूत्र आपल्याकडं हे आहे एल गुणिले बी गुणिले एच, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, ही 3 सूत्र. परीक्षेला एवढं डिटेलमध्ये लिहायची गरज नाही. लक्षात घ्या, परीक्षेला सूत्र फक्त एवढंच लिहायचं. फक्त हे सूत्र कसं तयार झालं
ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सूत्र एवढीच लिहायची, हे बाकी डिटेल नाही लिहायचं परीक्षेला. ओके, आता आपण काय करू, घनाचा विचार करूया. दुसरी एक आकृती आहे घन. आता ही घन जी आकृती आहे ना, क्यूब, त्याला इंग्लिशमध्ये क्यूब म्हणतात. बघा, हे अशा प्रकारे तुम्ही ह्या क्यूब जे आहे ते सोडवता, त्याचा अभ्यास करता. त्याचबरोबर ही जी आकृती आहे ती सापशिडीचा जो ठोकळा असतो तो सुद्धा घन आकृती असतो. आता घन आणि इष्टिका चिती, तुम्ही म्हणाल बघा या इष्टिका चिती सारखंच आहे, पण इष्टिका चितीमध्ये ही जी लांबी असते, रुंदी असते, उंची असते, या वेगवेगळ्या असतात, बरोबर ना, कमी जास्त असते. परंतु घनाचा जर विचार केला तर लांबी, रुंदी, उंची सारखीच असते, बरं ना, सारखेच असतात ना, लांबी, रुंदी, उंची सारखेच. तिथं सगळे चौरस दिसतात. तिथं 6 पृष्ठ असतात, पण 6च्या 6 चौरस आपल्याला दिसतात. म्हणून आपण काय म्हणतो याला घन. घन, ओके, घन. इथं 6च्या 6 चौरस असणार आहे. मग आता याच्यामध्ये बघा, याच्यात लांबी, रुंदी, उंची वगैरे काय नाही. हीच लांबी, त्याच्यानंतर हिलाच आपण म्हणणार रुंदी आणि हिलाच म्हणणार उंची. लांबी, रुंदी, उंची सगळी एलच आहे, बरोबर. मग आता पहिला सूत्र आहे घनाचं घनफळ. घनाचे घनफळ, घनफळ. आता बघा, सॉरी, घनाचे एकूण पृष्ठफळ काढू आपण पहिलं. एकूण पृष्ठफळ, पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, मगाशी आपण म्हटलं, मगाच्या या आकृतीमध्ये सुद्धा इष्टिका चितीमध्ये 6 पृष्ठ होती आणि इथं सुद्धा 6 पृष्ठ आहे. आता हिचं कसं होतं, लांबी गुणिले रुंदी, रुंदी गुणिले उंची वगैरे असं होतं. परंतु इथं 6च्या 6 पृष्ठामध्ये लांबी, रुंदी, उंची एकच आहे, ती म्हणजे एल, बरोबर ना, एकच बाजू एल. मग आता इथं चौरसाचं क्षेत्रफळ, एक सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं काय सूत्र असतं, चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय बाबा, बाजूचा वर्ग. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं बाजूचा वर्ग. ओके, आता इथं बाजू काय आहे, एल आहे, सगळी बाजू इथं एल दिलेली आहे. मग इथं चौरसाचं क्षेत्रफळ काय होईल, एलचा वर्ग. इथं चौरसाची बाजू एल आहे, म्हणजे सूत्र काय झालं, एलचा वर्ग. पण विषय असा आहे की या ठिकाणी किती चौरस आहेत एकूण, या ठिकाणी एकूण 6 चौरस आहे आणि सगळ्यांचं क्षेत्रफळ सारखं असणार, कारण ते 6च्या 6 चौरस सारखे असतात. तुम्ही सापशिडीचा ठोकळा घ्या किंवा इथं जरी बघितलं तरी ते सगळे चौरस सारखे असणार. मग एका चौरसाचं क्षेत्रफळ जर का एलचा वर्ग, तर बाकी 6च्या 6 जणांचा एलचा वर्ग असणार. एल वर्ग अधिक एल वर्ग अधिक एल वर्ग अधिक एल वर्ग अधिक एल वर्ग, किती झाले, 6 एलचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी एकूण पृष्ठफळ किती आलं, घनाचे एकूण पृष्ठफळ 6 एलचा वर्ग. हे सूत्र आहे घनाचे एकूण पृष्ठफळ काढण्याचं, हे लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, घनाच्या उभ्या पृष्ठांचं जर पृष्ठफळ विचारलं, उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ, घनाच्या उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. ओके, पृष्ठफळ, घनाच्या उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. आता उभी पृष्ठ किती, 4 असणार. उभे 4 जण असणार, एक वर एक खाली, एकूण 6 पृष्ठ असतात. उभे किती, 4 जण आहेत. एकाचं काय क्षेत्रफळ, एलचा वर्ग. एका चौरसाचं क्षेत्रफळ एल वर्ग. मग चौघांचं काय झालं, एल वर्ग अधिक एल वर्ग अधिक एल वर्ग अधिक एल वर्ग, किती झाले, 4 वेळा एल आहे, म्हणून 4 एलचा वर्ग. आता तिसरा मुद्दा आला घनफळ. घनफळ काढताना मगाशी मी म्हटलं काय करायचं, पायाचं क्षेत्रफळ, पायाला जी आकृती आहे तिचं क्षेत्रफळ गुणिले उंची. आता इथं पायाला आकृती काय, चौरस आहे, पायाला चौरस असतो, चौरसाचं क्षेत्रफळ एल वर्ग, बाजूचा वर्ग, आणि गुणिले उंची. इथं उंची काय, इथं उंची पण एल आहे, मग एल वर्ग गुणिले एल काय झालं, एलचा घन. हे सूत्र. म्हणजे इथं ही 3 सूत्र आहेत. कुठली सूत्र, पहिलं घनाचे एकूण पृष्ठफळ 6 एल वर्ग, हे लक्षात ठेवायचं. उभ्या 6 एल वर्ग, 6 पृष्ठ असतात म्हणून 6 एल वर्ग. उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ, उभी 4च पृष्ठ असतात म्हणून 4 एल वर्ग. आणि घनफळ म्हणजे काय, एलचा घन. ही 3 सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आता यानंतर घनानंतर आपल्याकडे पुढची आपल्याकडे एक आकृती आहे, तिच्याकडे आपण वळूयात. ती म्हणजे वृत्तचिती. तर ही वृत्तचिती बघा. आता ह्या वृत्तचितीचं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर वृत्तचिती तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघा. आता पेन जो दिसतोय तुम्हाला, हा वृत्तचिती आकाराचा दिसतोय. तुमचा सुद्धा पेन वृत्तचिती आकाराचा असतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये रिफिल जी असते ती वृत्तचिती आकाराची असते. घरामध्ये पिठाचा डबा आहे तो वृत्तचिती आकाराचा असतो. तर बरेच वृत्तचिती आकाराच्या वस्तू आपण बघत असतो. पाण्याचा नळ जो आहे, पाईप जो आहे, तो वृत्तचिती आकाराचा असतो, त्यालाच आपण दंडगोल म्हणतो. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी आहेत. याच्यामध्ये काय काय आहे, पहिली गोष्ट आहे वक्र पृष्ठफळ असतंय. हा, जे काय असतं ते आपण काढू. पहिलं याच्यामध्ये असतं वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ, हा, ते आपण या ठिकाणी पहिलं काढू. आता बघा, इथं पायाला काय असतो, एक वर्तुळ असतो. या वर्तुळाची त्रिज्या असणार आर, ही असणार उंची. वर्तुळाची त्रिज्या आर आणि ही असणार उंची. आता वक्र पृष्ठफळ म्हणजे काय रे बाबा. आता उदाहरणार्थ एक आपण घेऊयात. आता माझ्याकडे समजा हा एक
कागद आहे. ओके, हा आता कागद जाऊ द्या, कागद बाजूला ठेवा. हा आपल्याकडे एक ही काय झाली आता एक वृत्तचिती झाली. कागद होता पण तिची आपण काय तयार केली, एक वृत्तचिती तयार केली. दिसली वृत्तचिती, माझा डोळा दिसला. वृत्तचितीचा जर विचार केला तर इथं काय बाबा काय दिसतं तुम्हाला, असं जर नीट जर बघितलं तर तुम्हाला वर्तुळ दिसेल. बरोबर, काय दिसतं, एक वर्तुळ दिसतं. जर तुम्ही असं बघितलं तर वर्तुळ, ही कडा झाली वर्तुळाची. बरं का, आता इथं जर आता मी असं धरलं तर ही जर काय झाली, ही जी आहे अशी ही एक वर्तुळाची, एक मिनटं, कडा होणार. ही अशी वर्तुळाची एक कडा म्हणजे वर्तुळाचा परिघ. ओके, आता याच्यामध्ये आपण काय करू, आता याचं जर का मला वक्र पृष्ठफळ काढायचं आहे या वृत्तचितीच्या, म्हणजे हा जो एवढा भाग आहे त्याचं मला एक पृष्ठफळ काढायचं आहे. तर त्याचं पृष्ठफळ काढायचं म्हणजे काय, मी ह्याला जर मधून कट केला, पृष्ठफळ काढण्यासाठी मधून कट केला आणि असं जर बघितलं तर आता मला काय मिळाला, आयत. म्हणजे मला हे वक्र पृष्ठफळ काढायचं म्हणजे याला असा तोडून हा जो आयत आहे या आयताचं क्षेत्रफळ काढायचं. आता गंमत बघा कशी होते, याला जर मी परत जॉईंट केलं तर आता काय काय बघा याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जर आपण असं केलं तर ही काय झाली, उंची झाली, ही आयताची उंची. आणि याला कट केलं म्हणजे काय झालं बाबा, ही मला उंची मिळाली. उदाहरणार्थ आपण बघूयात, चला. असं आपला ही वृत्तचिती होती. हा, त्या वृत्तचितीला आपण काय केलं, असं तोडलं आणि असं सरळ केलं तर हा एक आयत झाला. चला, आणि ही काय झाली, आयताची उंची आहे, ही उंची आहे. चला, आता आयताचं क्षेत्रफळ काय, लांबी गुणिले उंची. इथं उंची म्हणा, लांबी गुणिले रुंदी आणि उंची असेल तर उंची. मग आता ही लांबी काय आहे बाबा, ही काय आणायची, ही कुठून आणायची, तर बघा याच्यात या ठिकाणी लक्षात घ्या. तर ती लांबी म्हणजे नेमकं काय बघा, ती लांबी म्हणजे ही किंवा ही भाग. आता हा भाग म्हणजे नेमका काय बघा, हा भाग म्हणजे जर नीट जर तुम्ही बघितला तर ह्या वर्तुळाचा तो काय झाला, परिघ झाला. बघा ना, एक वर्तुळाची कडा, ही वर्तुळाची कडा म्हणजे काय झाला, तो वर्तुळाचा परिघ. हा भाग म्हणजे जर का ह्याला जर का मी असा बघितला, असा केला तर तुम्हाला एक असा वर्तुळ दिसेल. आणि हा भाग म्हणजे काय झाला, ही वर्तुळाची कडा झाली. ओके, ही काय झाली, ही वर्तुळाची कडा आपल्याला काढायची. वर्तुळाची कडा म्हणजे वर्तुळाचा परिघ. बरोबर, आणि वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय असतं, 2 पाय आर. म्हणून हा काय झाला, 2 पाय आणि आर. बरोबर, कारण हा काय आपला वर्तुळाचा परिघ आहे. बरोबर, हा वरचा वर्तुळाचा परिघ आहे, हा 2 पाय आर. तर अशा प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे मला असा जो आयत तयार होईल, या आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच हे वक्र पृष्ठफळ. बरोबर, मग काय झालं, 2 पाय आर गुणिले एच, लांबी गुणिले उंची, 2 पाय आर ही झाली लांबी आणि गुणिले उंची काय बाबा, एच. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे वक्र पृष्ठफळ आपण या ठिकाणी काढू शकतो. आता या वक्र पृष्ठफळानंतर आपल्याला काय करायचं आहे, दुसरी गोष्ट, एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ. आता एकूण पृष्ठफळ कसं काढणार बाबा, आता हे वक्र पृष्ठफळ तर आलंच. चला, हे वक्र पृष्ठफळ आलं. आता एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, हे वक्र पृष्ठफळ प्लस हे वक्र पृष्ठफळ 2 पाय आर एच. त्याच्यात काय ऍड करायचं, वर एक वर्तुळ आहे आणि खाली एक वर्तुळ आहे. बरोबर, वरच्या भागाचा आता असा वक्राकृती भागाचं काढला आपण, आता वरचं झाकण राहिलं आणि खालचा बुड राहिला. या दोघांचं सुद्धा क्षेत्रफळ काढणं गरजेचं आहे. मग वर काय असतो, एक वर्तुळ. हा बघा, वर एक वर्तुळ आहे आणि खाली एक वर्तुळ आहे. म्हणजे वरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे, 2 पाय आर वर्ग. वर्तुळाचं क्षेत्रफळ असतं पाय आर वर्ग आणि खालच्या वर्तुळाचं पण पाय आर वर्गच असणार आहे. म्हणजे 2 वर्तुळ आहेत, म्हणून वक्र पृष्ठफळ अधिक पाय आर वर्ग एका वर्तुळाचे क्षेत्रफळ अधिक पाय आर वर्ग दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ, तिघांची बेरीज. बघा, 2 पाय आर एच अधिक पाय आर वर्ग 2 वेळा आहे, म्हणून 2 पाय आर वर्ग लिहिला. आता 2 पाय आर कॉमन, 2 पाय आर कॉमन काढू, 2 पाय आर कॉमन काढला आणि कंसात राहिला एच अधिक आर. तर अशा प्रकारे हे सूत्र काय झाले, आपलं तयार झाले. तर अशा प्रकारे हे सूत्र तयार करता येऊ शकतं. वक्र पृष्ठफळ 2 पाय आर एच आणि एकूण पृष्ठफळ जर विसरलात तर वक्र पृष्ठफळ अधिक या 2 वर्तुळांच्या क्षेत्रफळांची बेरीज केली की आपल्याला ऑटोमॅटिकली उत्तर मिळते. ओके, आता तिसरा राहिला घनफळ. घनफळ मी काय म्हटलं, पायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. पायाला कुठली आकृती आहे, वर्तुळे. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय, पाय आर वर्ग आणि गुणिले उंची काय बाबा, एच. पाय आर वर्ग एच हे झालं उत्तर. तर हे झालं घनफळ. तर अशा प्रकारे आपण इष्टिकाचितीचे ही जी आपली काय लंब वृत्तचिती जी आहे तिची 3 सूत्र बघितली. पहिलं 2 पाय आर एच वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ 2 पाय आर कंसात एच अधिक आर आणि घनफळ पाय आर वर्ग एच ही 3 सूत्र माहिती पाहिजेत. ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि पुढे आपण जाऊन पुढची काही सूत्र, शंकू. आता शंकूची मी काय तुम्हाला डिटेलमध्ये जास्त सांगत नाही, फटाफट आपण शंकूची काही सूत्र बघूयात. तर या ठिकाणी बघा, शंकूमध्ये काय असतंय, या शंकूच्या बाबतीत जर विचार केला, शंकू आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, आईस्क्रीमचा कोन बघतो किंवा अशा प्रकारे बघा तुम्ही कधी कधी रस्त्यावरती बघता हे अशा प्रकारे ठेवलेले असतात.
डिवाइड ह्याच्यासाठी त्याचबरोबर हा शंकू किंवा जोकरची जी टोपी असते, आईस्क्रीमचा जो कोन असतो तो शंकू आहे. तर या शंकूमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही एक उंची असते, तिला आपण लंब उंची म्हणतो, तिला एच म्हणतो. ही जी आहे आर त्रिज्या आहे वर्तुळाची आणि हिला म्हणतो आपण एच तिरकस उंची. आता ही तिरकस उंची काढायचं एक सूत्र आहे. इथं बघा काटकोन त्रिकोण तयार झाला म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार एच वर्ग बरोबर ही तिरकस उंचीला एल म्हणतो आपण. एल ही तिरकस उंची म्हणजे एल. पायथागोरसच्या सूत्रानुसार कर्ण वर्ग म्हणजे ह्या एलचा वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग हे तिरकस उंची काढायचं सूत्र आहे. आता याच्यामध्ये काय काय सूत्र आहे बाबा. पहिली गोष्ट वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ काय बाबा पाय आर एल. बरं का, वक्र पृष्ठफळ पाय आर एल म्हणजे हा जो भाग आहे एवढा किंवा हा जो एवढा भाग आहे फक्त हा एवढा भाग, याचंच, खालच्या वर्तुळाचं नाही. वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय असतं पाय आर एल. लक्षात आलं. आता त्याच्यानंतर एकूण पृष्ठफळ. आता बघा वक्र पृष्ठफळ पाय आर एल तर एकूण पृष्ठफळ काय पाय आर एल अधिक खाली काय आहे वर्तुळ. हे वक्र पृष्ठफळ अधिक या खालच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर एल अधिक पाय आर वर्ग. दोघांची बेरीज करा. दोघांमधून कॉमन काय निघाल पाय आर कॉमन निघाला. कंसामध्ये हा एल अधिक आर वर्गचा आर बाहेर आला म्हणजे फक्त आर. एल अधिक आर हे झालं एकूण पृष्ठफळ. आणि तिसरा घनफळ. इथं घनफळाचं सूत्र जे आहे ना ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने घ्यायचं. 1/3 गुणिले जे इष्टिकाचिती जी आपली वृत्तचिती होती बघा, लंब वृत्तचिती, इष्टिकाचिती नाही, लंब वृत्तचिती म्हणजे दंडगोल. याचं जे क्षेत्रफळ होतं, याचं जे घनफळ होतं ते इथं लिहायचं पाय आर वर्ग एच आणि त्याला जोडून 1/3. 1/3 गुणिले कशाचं या वृत्तचितीचं घनफळ. 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच हे झालं घनफळ. कसं झालं शंकूचं. शंकूचं घनफळ कसं तयार होतं 1/3 गुणिले ह्या वृत्तचितीचं घनफळ 1/3 गुणिले या दंडगोलाचं. यालाच वृत्तचिती म्हणतात, लंब वृत्तचिती म्हणतात किंवा दंडगोल म्हणतात. ओके, तर अशा प्रकारे हे शंकूचं जे काही घनफळ आहे ते आपण समजून घेऊ शकतो. ठीक आहे. याच्यानंतर जर आपण पुढे जाऊयात आणि पुढे सुद्धा काही गोष्टी आहेत बघा. पुढे आपल्याकडे आता गोल आहे. आता गोलाचं मी जास्त याच्यात नाही सांगत, फटाफट आपण घेऊ. गोलाच्या बाबतीमध्ये बघा पहिली गोष्ट गोलाचं पृष्ठफळ आणि घनफळ. पहिली गोष्ट गोलाचे पृष्ठफळ. गोल म्हणजे बघा वर्तुळ आणि गोलामध्ये फरक आहे. हातातली बांगडी वर्तुळाकृती असतो पण क्रिकेटचा चेंडू गोल असतो, फुटबॉलचा चेंडू गोल असतो. हातातली बांगडी, चपाती, भाकरी, गाडीचं चाक हे सगळे वर्तुळाकार. काही मुलं वर्तुळ आणि गोल एकच समजतात. ओके, तर आता पृष्ठफळ आपण गोलाचं पृष्ठफळ जर बघितलं तर 4 पाय आर वर्ग. 4 पाय आर वर्ग गोलाचे पृष्ठफळ. आणि दुसरं गोलाचं घनफळ. गोलाचं घनफळ काय 4/3 पाय आरचा घन हे गोलाचं घनफळ. ही दोन सूत्र आपल्याला गोलाच्या संदर्भात लक्षात ठेवायचे. एक आहे पृष्ठफळ 4 पाय आर वर्ग, घनफळ 4/3 पाय आरचा घन. ओके, आता ह्या गोलासोबत आपण अर्धगोलाचा विचार करू. गोलाचे जर 2 भाग केले, कट केला मधून तर अर्धगोल होतो. ही झाली त्रिज्या. आता अर्धगोलाचे काय बाबा, अर्धगोलाचं काय असतं माहिती का, एक असतं वक्र पृष्ठफळ बरोबर, दुसरा असतो एकूण पृष्ठफळ. आणि तिसरा असतो घनफळ. आता काय करायचं बाबा, वक्र पृष्ठफळ म्हणजे काय बघा, मगाशी गोल बघितलं, गोलाचं एकूण पृष्ठफळ 4 पाय आर वर्ग हे झालं गोलाचं एकूण पृष्ठफळ. आता गोलाचे एकूण पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ सारखंच असतं. एकूण पृष्ठफळ म्हणजेच गोलाचं वक्र पृष्ठफळ. आता गोलाचे 2 भाग केले म्हणजे निम्मे झाले 2 भाग, तर मग 4च्या निम्मे काय झाले 2 झालं. वक्र पृष्ठफळ 2 पाय आर वर्ग. आता एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, आता हे वक्र पृष्ठफळ 2 पाय आर वर्ग आणि अधिक हा जो वरचा जो आहे कट केल्यानंतर एक वर्तुळ तयार झालाय त्याचं एक म्हणजे 2 पाय आर वर्ग म्हणजे 2 वर्तुळाचं क्षेत्रफळ अधिक हा वरचा तिसरा म्हणजे काय झालं 3 पाय आर वर्ग. हे काय झालं एकूण पृष्ठफळ झालं अर्धगोलाचे. ओके, अर्धगोलाचे. आणि घनफळ काय, गोलाचं 4/3 पाय आरचा घन होतं, मग अर्धगोलाचं 4च्या निम्मे 2 करायचं, 2/3 पाय आरचा घन करायचं. झालं, एवढाच विषय आहे. बाकी काय ना मित्रांनो, जर ही जी काही सूत्र आहेत 3 जी मी काही सूत्र सांगितली, ही सगळी सूत्र सराव संच 7.1 साठी खूप महत्त्वाची आहेत.
त्यामुळे ही सगळी सूत्रे नीट समजून घ्या. यानंतर आपण सराव संच 7.1 जो आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. आणि उद्याचा लेक्चर, उद्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.